तर ते म्हणजे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू डिस्कस लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता पहिलं तर मी तुम्हाला त्याची जी थिअरॉटिकल डेफिनेशन आहे ती सांगतो. झालेला आहे तरी पण तुम्हाला 10th मध्ये यातला काही भाग झालेला आहे तरी सुद्धा हा पुन्हा एकदा आपल्याला रिवाइज करणं गरजेचं आहे. ऑप्टिक्स जर पुढं चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. तर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आपल्याला काय सांगतात? मला ऍक्च्युली एक गोष्ट आठवली म्हणून जरा थोडस थांबलो मी. ऍक्च्युली मला हे सांगायचं होतं की तुमचं जर तुम्ही गव्हर्नमेंट टेक्स्टबुक पाहिलं तर त्याच्यामध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन जरी तुम्ही अगोदर थोडंफार त्यातला भाग शिकलेला असला तरी सुद्धा आता 11वीच्या टेक्स्टबुक मध्ये हे सगळं डिटेल मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आणि ते पुन्हा एकदा आपल्याला स्टडी करायचं आहे. आणखी त्याला ऍडिशनल पार्ट आलेला आहे तो पण आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. सो लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. मग लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये मला पहिलं समजून घ्यायचं होतं. मी काय म्हटलं? रिफ्रॅक्शनची डेफिनेशन. रिफ्रॅक्शनची डेफिनेशन आम्हाला सांगते. पहिलं मी इथं डायग्राम काढतो कारण विथ द हेल्प ऑफ डायग्राम यू कॅन इझिली अंडरस्टँड इट. ओके. समजा हा काय आहे? हा आमचा एक्स वाय एक इंटरफेस आहे जो दोन मीडियम्सना वेगवेगळा करतो. दोन मीडियमना काय करतो? वेगवेगळा करतो. ओके, नो प्रॉब्लेम. नाव कन्सिडर करा हे इकडं जे आहे ते तुमचं मीडियम नंबर 1 आहे. काय आहे हे? या एक्स वायच्या वरच्या बाजूला जे आहे ते मीडियम 1 आहे. आणि एक्स वायच्या या साईडला हे तुमचं मीडियम नंबर 2 आहे. ओके. या एक्स वायच्या या साईडला मीडियम नंबर 1 आहे आणि एक्स वायच्या या साईडला मीडियम नंबर 2 आहे आणि एक्स वाय हा त्या दोघांमधला इंटरफेस आहे. पण इथं या दोन्ही मीडियमची एक कॉमन प्रॉपर्टी आहे आणि ती म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही मीडियम ट्रान्सपरंट आहेत. दोन्हीच्या दोन्ही मीडियम काय आहेत? ट्रान्सपरंट आहेत. सो हे मीडियम नंबर 1 ट्रान्सपरंट आहे, मीडियम नंबर 2 पण ट्रान्सपरंट आहे. सो हे ट्रान्सपरंट मीडियम नंबर 1 आहे आणि हे ट्रान्सपरंट मीडियम नंबर 2 आहे. सो हे ट्रान्सपरंट मीडियम 1, हे ट्रान्सपरंट मीडियम 2. नो प्रॉब्लेम. आता बघा इथं होतंय काय तर साधारणपणे ज्या वेळेला इकडून लाईट रे आमचा एक आला, ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. हा आलेला रे काय म्हणतो याला आपण? येस, इन्सिडेंट रे. काय म्हणतो याला आपण? इन्सिडेंट रे. ठीक आहे. ज्या पॉइंटला येऊन इन्सिडेंट झाला त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ इन्सिडन्स. काय म्हणतो? अँगल ऑफ इन्सिडन्स. समजा हा तुमचा पॉइंट हा ए होता, हा पॉइंट समजा बी आहे, नो प्रॉब्लेम. आता एबी हा तुमचा इन्सिडेंट रे झाला, बरोबर का? आणि बी हा तुमचा पॉइंट ऑफ इन्सिडन्स झाला, बरोबर का? ठीक आहे, फाईन. आता बी पॉइंटला जर तुम्ही एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर त्या परपेंडिक्युलर लाईनला आपण काय म्हणतो? नॉर्मल म्हणतो. सो बी पॉइंटला जर तुम्ही एखादी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, बी पॉइंटला एक आम्ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर या लाईनला आम्ही काय म्हणतो? नॉर्मल म्हणतो. नॉर्मल म्हणतो. ठीक आहे. या परपेंडिक्युलर लाईनला मी म्हणतो नॉर्मल म्हणतोय. आता ऍक्च्युली हे ट्रान्सपरंट मीडियम 1. आता इथं मी हे ट्रान्सपरंट मीडियम या साईडला लिहिले, ट्रान्सपरंट मीडियम सेकंड या साईडला लिहिले, दोन्ही इकडे लिहू शकत होतो पण इंटेन्शनली मी एक इकडे लिहिलेलं आहे आणि एक इकडे लिहिलेलं आहे. ते थोड्या वेळानंतर तुमच्या लक्षात येईल मी तसं का लिहिलेलं आहे. ठीक आहे, फाईन. तर आम्हाला काय सांगायचं होतं? हा आमचा इन्सिडेंट रे जो आलेला आहे, ऍक्च्युली हे समजा हे इंटरफेस नसताना एकच मीडियम असलं असतं, जसं आलाय तसंच गेलं असतं ना पुढं, बरोबर का? सेम वे ना त्याच वेळेला पुढे गेला असता. म्हणजे जर हा आमचा इंटरफेस नसता तर ऍक्च्युली हा जो इन्सिडेंट रे आहे या इन्सिडेंट रे न हे असं सरळ त्याच मार्गाने जाणं अपेक्षित होतं आपल्याला. ओके, नो प्रॉब्लेम. स्ट्रेट लाईन दिसते का? दिसते. ओके, हरकत नाही. सो ही आलेली जी लाईन आहे तर त्याच मार्गाने तिनं जाणं अपेक्षित होतं. थोडंसं आणखी आतमध्ये घेतो मी.
ओके फाईन. सो या मार्गाने जाणं अपेक्षित होतं. म्हणजे इथं हे जर मीडियम चेंज झालेलं नसतं, जर मीडियम चेंज झालेलं नसतं तर आम्हाला त्या लाईननं या मार्गाने जाणं अपेक्षित होतं. पण ऍक्च्युअली इथं काय होतं, हे समजा मीडियम नंबर 1 आणि हे मीडियम 2 आहे. मीडियम नंबर 1 जे आहे ते तुमचं एअर आहे. समजा मीडियम नंबर 1 काय आहे, एअर आहे. आणि मीडियम नंबर 2 जे आहे ते समजा वॉटर आहे. मीडियम नंबर 2 काय आहे, वॉटर आहे. मीडियम नंबर 1 एअर आहे, मीडियम नंबर 2 वॉटर आहे. ज्या वेळेला आता लाईट काय होते, लाईट एअर मधून वॉटर मध्ये जाते. लाईट ज्या वेळेला एअर मधून वॉटर मध्ये जाते म्हणजे एका ट्रान्सफर मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सफर मीडियम मध्ये जाते, तर त्या वेळेला जात असताना एक मीडियम रेअरर आहे, दुसरं मीडियम डेन्सर आहे. एक मीडियम रेअरर आहे, वरचं मीडियम खालचं मीडियम. आता रेअरर कोणता आहे, डेन्सर कोणता आहे, इट्स व्हेरी इझी. हे आपलं काय आहे, रेअरर मीडियम आहे. हे आपलं काय आहे, डेन्सर मीडियम आहे. ठीक आहे फाईन. म्हणजे आमची लाईट काय होते, सध्या रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये पास होते. तर त्या मीडियमची, दोन मीडियम जर आपण घेतले आणि दोन्ही मीडियमची डेन्सिटी जर समान नसेल तर हा आलेला रे जो आहे तो स्ट्रेट मार्गाने न जाता थोडासा मार्गापासून भटकतो. भटकतो म्हणजे काय होतो, डेविएट होतो. त्याचं डेव्हिएशन होतं. काय होतं, डेव्हिएशन होतं. त्या रेचं काय होतं, डेव्हिएशन होतो. तो आपली जी डायरेक्शन आहे ती थोडी बदलतो. डायरेक्शन काय करतो, बदलतो. सरळ मार्गाने चाललेला आहे तर सरळ मार्गाने न जाता थोडासा काय होतो, एक तर राईटला जातो किंवा लेफ्टला जातो. म्हणजे हा येत असताना असा चाललाय तर एक तर इकडं राईटला येणार किंवा लेफ्टला जाणार. राईटला येणं किंवा लेफ्टला येणं हे कशावरती अवलंबून असतं मग, तर हे अवलंबून असतं हे जे दुसरं मीडियम आहे ना त्याच्यावरती. हे सेकंड मीडियम जे आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे सेकंड मीडियम जर जास्त डेन्सर असेल, हे सेकंड मीडियम जर जास्त डेन्सर असेल तर ते काय होणार, राईटला येणार. आणि सेकंड मीडियम जर कमी डेन्सर असेल म्हणजे वरची डेन्सिटी जास्त आहे खालची डेन्सिटी कमी आहे, जर असं असेल तर ते काय होणार, लेफ्टला जाणार. त्यालाच आम्ही आमच्या फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये म्हणतो की बाबा इफ द सेकंड मीडियम इज अ मोर डेन्सर मीडियम देन द लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन टुवर्ड्स द नॉर्मल. चेंजेस इट्स डायरेक्शन टुवर्ड्स द नॉर्मल, डेविएट टुवर्ड्स द नॉर्मल. आणि जर पहिलं मीडियम डेन्सर आहे, दुसरं मीडियम रेअरर आहे, अशा प्रकारची सिच्युएशन असेल, डेन्सर मधून रेअरर मध्ये लाईट जात असेल तर इट विल डेविएट अवे फ्रॉम द नॉर्मल, अवे फ्रॉम द नॉर्मल. सो आता जी लाईट जाणार आहे ते हे रेअरर आहे, हे डेन्सर आहे, म्हणजे कोणीकडे जाणार, टुवर्ड्स द नॉर्मल जाणार. कोणीकडे जाणार आहे, टुवर्ड्स द नॉर्मल जाणार आहे. म्हणजे ही जी आमची लाईट आहे तर ती अशी जाणार आहे. ठीक फाईन. ऍक्च्युली ती जायला पाहिजे होती अशा प्रकारे, ऍक्च्युली जायला पाहिजे होती अशा प्रकारे, बट तिनं काय केलं, स्वतःची डायरेक्शन चेंज केली. आणि हा जो रे आहे याला आम्ही म्हणतो रिफ्रॅक्टेड रे. हा जो रे आहे त्याला काय म्हणतो आम्ही, रिफ्रॅक्टेड रे. आणि हा जो काय फिनॉमिनन या डायग्राम मध्ये तुम्ही आतापर्यंत पाहिला त्यालाच आम्ही म्हणतो रिफ्रॅक्शन. द सेम थिंग इज कॉल्ड एज रिफ्रॅक्शन. सो व्हॉट इज रिफ्रॅक्शन, change in direction, the phenomenon of change in direction of incident ray, the phenomenon of change in direction of propagation of light, change in direction in propagation of light, that is called as बस त्यालाच आम्ही म्हणतो काय, रिफ्रॅक्शन. आणि त्याला ज्या वेळेला बुकिश डेफिनेशन मध्ये आम्ही सांगतोय तर त्यावेळेला कसं सांगता येईल, मग ही लाईट आली कुठून आली, मीडियम 1 मधून आली. मीडियम 1 कसलं मीडियम आहे, एअर. एअर म्हणजे रेअरर मीडियम आहे, रेअरर मीडियम आहे. कोणत्या मीडियम मधून आली, रेअरर मीडियम मधून आली. कोणत्या मीडियम मध्ये गेली, डेन्सर मीडियम मध्ये. मीडियम 1 कसलं होतं, ट्रान्सपरंट. मीडियम 2 कसलं आहे, ट्रान्सपरंट. when light travels from one transparent medium to another transparent medium, when light travels from one transparent medium to another transparent medium, it changes its direction of propagation of light. propagation म्हणजे ट्रॅव्हलिंग होणं सिम्पली. ठीक आहे, पुढे पुढे जात राहणं त्याला म्हणतो propagation. मग पुढे जाण्याची डायरेक्शन चेंज करते. So when light travels from one transparent medium to another transparent medium, it changes its direction of propagation. It changes its direction of propagation, and this phenomenon is called as, याच phenomenon ला मी काय म्हणतो, refraction of light. या phenomenon ला मी काय म्हणतो, refraction of light.
So the same phenomenon is called as refraction of light. Okay, no problem. So definition is clear. When light travels from one transparent medium to another transparent medium, it changes its direction of propagation, and this phenomenon is called as refraction of light. Now let us study the laws. What are the laws? See, laws. In that, the first one, first and second laws of refraction are very similar with the first and second laws of reflection. So what was the laws of reflection? पहिला law काय होता? Incident ray, reflected ray and normal lie in the same plane. Okay. Now here incident ray, refracted ray and normal lie in the same plane. Incident ray, refracted ray. I'll change the ink here. Number one, incident ray, refracted ray and normal. Incident ray, refracted ray and normal lie in the same plane. Lie in the same plane. Incident ray, refracted ray and normal lie in the same plane. Okay, no problem. Then second one. Second one tells us that this incident ray and refracted ray. What? Incident ray and refracted ray are always on the opposite side of normal. Incident ray and refracted ray. Incident ray and refracted ray are always on opposite side of normal. Are always on opposite side of normal. Okay. And the third one, very important one. Very important one. What is it? Snell's law. Third one is Snell's law. For that purpose, we need to understand what is the angle of incidence and what is the angle of refraction. Now here, suppose this angle is I, because the angle made by incident ray with the normal is angle of incidence, and this angle is R. The angle made by refracted ray with the normal is called as angle of refraction. Okay, no problem. So I and R. Fine, no problem. And this one is another angle which is called as delta. What does it call? This delta is the angle of deviation. Angle of deviation. किती अँगल मध्ये त्यानं डायरेक्शन चेंज केली, त्या लाईटने किती अँगल मध्ये आपली डायरेक्शन चेंज केली, किती अँगल मध्ये डेविएट झाला, म्हणून त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ डेविएशन, डेल्टा. ठीक आहे, फाइन, नो प्रॉब्लेम. वी विल थिंक ऑन डेल्टा later on. Just first we will consider I and R. I is the angle of incidence, R is the angle of refraction. Now whenever we are considering this I and R, in the Snell's law we have to connect one more thing, that is trigonometry. So here first I write the law. I think you know it. Sin I upon sin R is equal to constant, which is equal to refractive index. Okay, sin I upon sin R is equal to constant, and which is called as refractive index. Means what? Snell's law, the statement is very easy. What is this? This is the ratio. Numerator is there, denominator is there. Means numerator upon denominator. If numerator upon denominator is there, then what is it called as? Ratio. So this is the ratio of sine of angle of incidence and sine of angle of refraction. Ratio of sine of angle of incidence and sine of angle of refraction. Ratio of sine of angle of incidence and sine of angle of refraction is always constant for the given pair of media. एअर वॉटर असेल ना, तर एअर वॉटर साठी नेहमी साइन आय अपॉन साइन आर हा कॉन्स्टंटच असणार आहे. साइन आय अपॉन साइन आर हा नेहमी कसा असणार आहे? कॉन्स्टंटच असणार आहे. मग कुठलाही अँगल घ्या ना, डझंट मॅटर. आणि या कॉन्स्टंटलाच आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय म्हणतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, फाइन, नो प्रॉब्लेम. आणि हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तर तो आम्ही म्यू ने दाखवतो, एन ने दाखवतो,
जे कोणतं लेटर वापरायचं ते वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. बट आपण 10th मध्ये एन वापरलेला आहे, तर त्याच्यासाठी मी इथं पण एन वापरतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी. सो दिस इज एन. आणि हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो तो सेकंड मीडियमचा असतो. सो हा माझा सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, सो हा माझा फर्स्ट मीडियम. आता मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, मी मीडियम 1 इकडे लिहिलं आणि मीडियम 2 इकडे लिहिलं. का? तर याच्यासाठी हे मीडियम 1 या साईडला, हे मीडियम 2 या साईडला, ठीक आहे, खालच्या साईडला आहे. तर आम्हाला इथं क्लिअर आहे की लाईट आमची जी आहे ती मीडियम 1 मधून येते आणि मीडियम 2 मध्ये जाते. लाईट काय होते? मीडियम 1 मधून येते आणि मीडियम 2 मध्ये जाते. त्यावेळेला आम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा लिहितो? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियम 2 चा लिहितो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा लिहितो? मीडियम 2 चा लिहितो. आणि विथ रिस्पेक्ट टू कोणाच्या? मीडियम 1 च्या. म्हणजे ज्या मीडियम मधून लाईट आली त्याच्या रिस्पेक्ट टू असतो, आणि ज्या मीडियम मध्ये लाईट डायरेक्शन चेंज करून गेली त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. ज्या मीडियम मध्ये लाईट गेली त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्या मीडियम मधून लाईट आली त्याच्या रिस्पेक्ट टू. सो हा झाला आमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा कॉन्सेप्ट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. Okay, fine, no problem. So these are the laws of refraction. I think all of you are clear with whatever I told you here. 3 laws are there, and this diagram very easy to understand it. Okay, fine. आता याच डायग्राम वरून आणखी एक अतिशय सिंपल सा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतोय. समजा कन्सिडर करा, हा I जो आहे, I इज इक्वल टू आहे तुमचा 60 डिग्री. ओके, नो प्रॉब्लेम. आणि R जो आहे, तर R आहे आमचा 30 डिग्री. ठीक आहे, फाइन, नो प्रॉब्लेम. I इज इक्वल टू 60 डिग्री आहे आणि R इज इक्वल टू 30 डिग्री आहे. सो व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर? I ची व्हॅल्यू म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स 60 डिग्री आहे आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तुमचा 30 डिग्री आहे. तर ह्या तुमच्या मीडियम सेकंड म्हणजे वॉटरचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तर तो किती असेल? काही लोकांनी पटकन काढून मोकळे पण झाले असतील. अतिशय सिंपल आहे. जसं की आम्ही सांगितलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, n2 विथ रिस्पेक्ट टू 1 इज इक्वल टू इट्स साइन I अपॉन साइन R. ओके, नो प्रॉब्लेम. So it is equal to, we can say that sin I is my 60 degree divided by sin R is 30 degree. Okay, no problem. So how much sin 60 degree? Sin 60 ची व्हॅल्यू किती येते? It is √3/2 divided by sin 30. How much is sin 30? It's just 1/2. No problem. So we can write it as √3/2 into 2/1. So 2 gets cancelled and √3 is the refractive index of water. √3 is equal to the refractive index of water. Finish. So this is very simple problem. Now one more problem which you can do orally only. Suppose my angle of incidence is 40 degree. Angle of incidence is 40 degree. Okay, no problem. And light changes its direction through an angle. Light changes its direction through the angle 10 degree. Light changes its direction through the angle 10 degree. How much is the angle of refraction? What I told you? The angle of incidence is 40 degree. Light changes its direction through the angle of 10 degree, through the angle of 10 degree. So how much is the angle of refraction? It's 30 degree. Okay, so how does it come? I is what? I is 40 degree. No problem. Light has to go on this path. या मार्गाने जायला पाहिजे होती लाईट, पण थोडीशी आत आली. किती आत आली? 10 डिग्री आत आली. ठीक आहे, 10 डिग्री आत आली. म्हणजे आता आम्हाला सांगायचं आहे की हा आमचा R किती असेल. ऍक्च्युली हा टोटल अँगल जर पाहिला आम्ही इथून इथपर्यंतचा, हा टोटल अँगल इथून इथपर्यंत, हा जर टोटल अँगल पाहिला
तर हा टोटल अँगल आणि हा इकडचा अँगल दोन्ही सेम असणार, बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ते कसे आहेत, एकमेकांचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. ठीक आहे, म्हणजे हा 40 आहे तर हा टोटल 40 आहे. मग टोटल 40 मधून जेवढा डेव्हिएट झाला तेवढा 10 डिग्री जर आम्ही काढून टाकला, उरला किती हो, 30 डिग्री, 30 डिग्री. व्हेरी सिंपल, व्हेरी सिंपल. ठीक आहे, फाईन. सो अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स तुम्ही स्वतः तयार करू शकता. माझं पुन्हा पुन्हा तेच सांगणं असेल की कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, बस. कॉन्सेप्ट शुड बी क्लिअर इन युअर माइंड. वन्स द कॉन्सेप्ट इज क्लिअर, एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके.